नमस्कार, मी राहुल दबादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या अनुदानाचे त्यांच्या लाभाचे पैसे वितरित करण्याकरिता हा महाराष्ट्र शासना अंतर्गत एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर हे 120 कोटी रुपये जे बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे, तर हे पैसे आता लवकरच त्यांना त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे। पण हे बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना जे मंजूर करण्यात आलेले पैसे हे कधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दल शासनाकडून कुठलीही अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही किंवा अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। पण हे पैसे मंजूर झालेले आहेत, तर लवकरच हे पैसे वितरित करण्यात येणार आहे। तर बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांकडून आम्हाला भरपूर प्रमाणात कमेंट्स येत असतात, भरपूर प्रमाणात आम्हाला विचारणा होत असते की सर आम्हाला भरपूर दिवसापासून पैसे आलेले नाही, आम्हाला 8-9 महिन्यापासून पैसे आलेले नाही, आम्हाला 2 वर्षापासून पैसे आलेले नाही। तर ज्या लाभार्थ्यांना हे पैसे येत नसेल अशा लाभार्थ्यांनी आपले बाल संगोपन योजनेची ई-केवायसी करायची आहे आणि आपला हयातीचा दाखला हे आपल्याला बाल संगोपन योजनेच्या महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन आपल्याला द्यायचा आहे। आणि जर भरपूर दिवसापासून आपल्याला पैसे येत नसेल तर महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन आपली चौकशी करायची आहे आणि आपल्याला तिथे जाऊन विचारणा करायची आहे। आणि त्याचबरोबर आपली आधार डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। आणि आपली आधार डीबीटी लिंक जर ऍक्टिव्ह नसेल तर आपल्याला आपली आधार डीबीटी लिंक ऍक्टिव्ह करून घ्यायची आहे। तर आपली आधार डीबीटी लिंक हे मोबाईलच्या सहाय्याने कशी करायची याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेले आहेच। पण जर तुमचे भरपूर कमेंट येत असतील तर आपण या डीबीटी लिंक हे मोबाईलच्या सहाय्याने कशी करायची याबद्दल व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत। तर तुम्ही तुमची आधार डीबीटी लिंक ऍक्टिव्ह करून घ्या आणि तरीही जर तुम्हाला हे पैसे येत नसेल तर तुम्हाला महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन आपली तक्रार नोंद करायची आहे आणि आपल्याला हे पैसे का येत नाही याबद्दल तिथल्या अधिकाऱ्यांना विचारणा करायची आहे। तर तुमची जर आधार डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल आणि तुमचे ई-केवायसी तसेच तुमचा हयातीचा दाखला आणि सर्व डॉक्युमेंट्स जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला हे पैसे नक्कीच येणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून तुम्हाला ऍक्टिव्ह मध्ये राहावं लागणार आहे। तरच तुम्हाला हे पैसे जेव्हा वितरित होईल तेव्हा हे पैसे नक्की तुम्हाला येणार आहे। तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत काय जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ते बघूया। तर बघा, सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता अर्थसंकल्पीय केलेल्या निधीतून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष 2235 बी 906 अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जी.आर. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक 5 जून 2026 ला हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये काय माहिती देण्यात आली आहे आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर यामध्ये शासन निर्णय काय आहेत ते बघा। तर सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्रमांक X1 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 102 बाल कल्याण 15 बाल संगोपन योजना संगोपन व काळजी 01 बाल संगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235 बी 609 या लेखाशीर्ष अंतर्गत रुपये 115.69 कोटी इतका निधी लाभार्थ्याकरिता डीबीटी प्रणालीद्वारे व उर्वरित रुपये 4.31 कोटी इतका निधी स्वयंसेवी संस्थांना VPDA द्वारे असा एकूण 120 कोटी इतका निधी सन 2026-27 या अर्थसंकल्पीय निधीतून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 120 कोटी रुपये हे बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। आणि हे मंजूर करण्यात आलेले पैसे कधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दल अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही। पण हे जे मंजूर करण्यात आलेले पैसे हे लवकरच आता बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे। तर त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना त्यांची डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे की नाही ते ऍक्टिव्ह करून घ्यायचे आहे आणि आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून ठेवायचे आहे। म्हणजे जेव्हा कधी हे पैसे वितरित होईल तेव्हा तुम्हाला हे पैसे नक्कीच 100% येणार आहे।
तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.